श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आजचा आपला हा व्हिडिओ आहे, 2-3 गोष्टी अशा आहेत की बऱ्याच लोकांना माहिती नसतील, ते मी सांगणार आहे। ज्यांना दुर्गा सप्तशती ग्रंथ पारायण करायला वेळ नाही अशा लोकांनी काय करायचं, त्याच्यानंतर सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे त्याचं अनुष्ठान कसं करावं, खूप प्रभावशाली अशी सेवा आहे ती मी तुम्हाला सांगेन। आणि पुढचा प्रश्न असा आहे की संपुट लावणं कसं असतं किंवा कशा प्रकारे आपण करू शकतो। संपुट लावून जर आपण सेवा केली कुठली ती फलित जात असते, हे लक्षात घ्या। म्हणून ते कसं लावायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात आधी पहिला प्रश्न की आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथ जे पारायण असतं पाठ करायला वेळ नाही येत तर काय करावं। तर तुम्हाला सांगेल की सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे आपलं नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे, आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्र ते आपल्याला वाचायचं आहे। सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचल्याने तेवढंच फळ मिळत असतं जेवढं की आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ केल्याने मिळत असतं। म्हणून आपण जर आपल्याला वेळ नसेल, वेळेअभावी किंवा लहान मुलं असतील, काहीतरी नाईलाज असतील या गोष्टींचा, तर आपण सिद्ध कुंजिका स्तोत्राचं आपण म्हणजे वाचन एकदा करा। तुमच्या यथाशक्ती वेळेनुसार तुम्ही करू शकतात, काही एक हरकत नाही। तर त्याचं फळ मात्र तेवढंच लाभेल एवढं मी तुम्हाला सांगते। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपला आहे की सिद्ध कुंजिका स्तोत्राची मी तुम्हाला म्हणजे सेवा सांगणार आहे। सिद्ध कुंजिका स्तोत्र हे खूप प्रभावशाली असं स्तोत्र आहे। त्या स्तोत्राचं पाठ किंवा पठण किंवा अनुष्ठान आपण जर केलं तर आपल्याला अगणित असं म्हणजे पुण्य जे असतं ते मिळत असतं। किंवा आपल्या घरामध्ये काही बाधा असतील, करणी बाधा असू द्या, भूतबाधा, भूत पिशाच अशा गोष्टी असतील, तुम्हाला असं वाटत असेल किंवा नकारात्मकता वाटत असेल आपल्याच घरामध्ये आपल्याला, किंवा मन लागत नसेल आपल्या घरामध्ये, किंवा नजर दोष असेल कोणीतरी केलेला, असं तुम्हाला जेव्हा वाटतं त्यावेळी आपण सिद्ध कुंजिका जे स्तोत्र आहे त्याचं आपण अनुष्ठान करू शकतो। आणि आता नवरात्र आहे तर नवरात्रीमध्ये अवश्य करा, तुम्हाला असं काही वाटत असेल तुमच्या घरात तर किंवा मग पैसा टिकत नाही किंवा ह्या गोष्टी घडत असतील तरीही केलं अगदी तरीही चालेल, काही एक हरकत नाही। तर आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्राचं अनुष्ठान कसं करायचंय, नवरात्रमध्ये 9 दिवस असतील आपले, 9 दिवस आपल्याला अनुष्ठान करायचं आहे। पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प घ्यायचा आहे, आपलं नाव गोत्र बोलायचे, देवी आईला कुलस्वामिनी आईला बोलायचे की मी सिद्ध कुंजिका स्तोत्राचं अनुष्ठान करत आहे। तुम्ही किती वेळा पठण करणार आहे ते आपल्याला बोलायचं आहे। सिद्ध कुंजिका स्तोत्र हे 11 वेळा आपल्याला बोलायचं आहे। बोलत असताना एका तांब्यामध्ये, तांब्याचा तांब्या घ्या किंवा स्टीलचं घेतलं तरीही चालेल, पण तांब्याचा घेतला अतिउत्तम, त्याच्यावरती आपल्याला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपण सिद्ध कुंजिका स्तोत्र हे 11 वेळा बोलायचं आहे। जसं आपण तारक मंत्राचं पाणी बनवत असतो त्या प्रकारे आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पाणी मंत्रून घ्यायचं आहे। हे पाणी आपल्याला सगळ्यांनी, कोणी आजारीही व्यक्ती असेल आपल्या घरात तरीही ही सेवा केली तरीही चालेल, तर सगळ्यांनी थोडं थोडं तीर्थ प्राशन करायचंय ते पाणी घरामध्ये पूर्ण काना कोपरात जिथे असेल पूर्ण सगळीकडे हे पाणी शिंपडायचं आहे। शिंपडत असताना आपल्या कुलस्वामिनी आईचं नाव घ्यायचं आहे। कुलस्वामिनी आई तुम्हाला माहिती नसेल तर आपला 99 मंत्र जो आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, हा मंत्र जप करत आपल्याला दरवाजाच्या उंबरठ्यापासून तर काना कोपरा आपला पूर्ण घरामध्ये थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे। हे रोज आपल्याला करायचं आहे। संकल्प करून ही सेवा 9 दिवस करायची आहे। 11 वेळा आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्र बोलायचं आहे। संकल्पयुक्त सेवा करत असताना आपला वेळ एक ठेवा, आसन एक ठेवा, हे लक्षात घ्या। आपली माळ एक ठेवा, 99 मंत्र एक माळ घ्यायचा आहे जेव्हा आपण करत असतो तेव्हा सेवा। आणि श्री स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत म्हणून गुरूंची एक माळ घ्यायची, नंतर आपण सेवेला सुरुवात करायची आहे, हे लक्षात ठेवा। या प्रकारे आपल्याला ही सेवा करायची, खूप प्रभावशाली अशी सेवा आहे। तुम्ही स्वतः अनुभव घ्या या सेवेचा, एवढं मी सांगेल। आणि एक सांगेल की आपला भाव असणं खूप महत्वाचं आहे, भाव ठेवून आपण ही सेवा करायची आहे। त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगेल की संपुट लावणं म्हणजे काय। बरेच लोक बोलतात की संपुट लावून सेवा केली म्हणजे ही सेवा आपली फलित जात असते, बरोबर। तर संपुट लावून सेवा करणं म्हणजे काय असतं ते मी तुम्हाला सांगेल। जसं की आपलं समजा आता आपलं दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आहे, ग्रंथामधला पहिला अध्याय आहे आणि पहिलं जो ओळ आहे, पहिली जी एक ओळ आहे बघा,
तिला संपुट लावायचंय आपल्याला. मग कसं लावायचं? आपल्याला 99 मंत्राचं संपुट लावायचंय. मग संपुट लावणं म्हणजे काय? पुढे आणि मागे लावणं. प्रत्येक ओळीच्या पुढे आणि मागे लावणं एखादी मंत्र. तर आता मी तुम्हाला फक्त सांगते की आपला जो 99 मंत्र आहे त्याचा पण संपुट आपण लावू शकतो. ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विचे खड्ग चक्र गदानी चाप परिगा शुला भुषुंडी शिरा शंखाधारण जी करी त्रिनयना सर्वांग भूषाधरा नीला सारकी कांती पाद दशका सेवे महाकालिका नाशाय मधु कौटुबास्तवी विधी निद्रा जगन्नायका. ओम नमः चंडिकाय. ओम ऐं मार्कंडे उवाच. ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विचे. परत ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विचे. सूर्यतनय सावनी मनु बोलती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तारे एक सांगतो. ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विचे. या प्रकारे संपुट लावायचे आपल्याला. म्हणजे एक ओळ झाली, त्याच्या पुढे पण 99 मंत्र, मागे पण 99 मंत्र. दुसरी ओळ, त्याच्या पुढेही 99 मंत्र, मागेही 99. म्हणजे ब्रॉकेट बोलतो बघा आपण. आपली भाषा जी असते ब्रॉकेट म्हणजे पुढे आणि मागे लावणं. प्रत्येक ओळीला पुढे आणि मागे लावणं त्याला बोललं जातं संपुट लावणं. संपुटीत सेवा जेव्हा आपण करत असतो त्या सेवेचं फळ मिळतच. 100 पैकी 100% गॅरंटी असते त्या सेवेची. म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील, तुम्हाला काही अडथळे असतील, आर्थिक प्रॉब्लेम असेल, आजारी असाल किंवा खूप टेन्शन मध्ये असाल, काहीतरी अडचणी असतील, अशा गोष्टी जर तुम्हाला असतील तर मग मी नक्कीच सांगेल तुम्हाला की अशा प्रकारे आपण संपुट लावू शकतो. हे लक्षात घ्या. संपुट लावून सेवा जेव्हा आपण करत असतो ती सेवा खूप अगणित अशी फळ देत असते. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.